नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. तुम्हाला माहिती आहे की याची फर्स्ट लेवल जी आहे ती MCQ पॅटर्न आहे, म्हणजे आपल्याला 4 पर्याय दिलेले असणार आहेत आणि त्यातला एक पर्याय बरोबर असणार. याचा सराव करताना आज आपण सोडवतोय बघा प्रश्नपत्रिका 2023 मधून घेतलेला प्रश्न. याच्याशिवाय तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक रेफर करून मी ही बनवलेली आहे. इथे तुम्हाला 300 पेक्षा जास्त क्वेश्चन्स प्रोव्हाइड केले जातील आणि 4 मेगा टेस्ट पण असतील त्याच्यात. याची किंमत खूप कमी आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथे या व्हॉट्सअप नंबरवर मला संपर्क करू शकता. आजचा प्रश्न बघूया. प्रश्न विचारतोय की यांत्रिक फायदा डॅश असेल तर त्या यंत्राला बल वाढवणारे यंत्र म्हणतात. एकापेक्षा कमी, एक, एकापेक्षा जास्त का 0 असं आपल्याला 4 पर्यायामध्ये दिलेलं आहे. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला यांत्रिक फायदा म्हणजे काय हे माहिती असायला हवं. या व्हिडिओमध्ये जी चित्र मी वापरलेली आहेत ती आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बालभारतीच्या सामान्य विज्ञान या पुस्तकातून घेतलेली आहे. आपल्याला धडा 12वा जो आहे ना, साधी यंत्रे, त्या धड्यातला हा प्रश्न आहे. आता लक्षात घ्या, यांत्रिक फायदा याचं सूत्र आहे बलभुजा भागिले भारभुजा. बलभुजा म्हणजे काय? टेकूपासून बल पर्यंतचं अंतर. म्हणजे तर्फेचा पहिला प्रकार जेव्हा आपण बघतो तेव्हा टेकू इथे मध्ये असतो, एकीकडे भार आणि एकीकडे बल असतं. तर टेकूपासून बलापर्यंत जे अंतर आहे ते आहे बलभुजा आणि टेकूपासून भार पर्यंतचे अंतर जे आहे दॅट इज अ भारभुजा. ठीक आहे. तर पहिल्या प्रकारामध्ये आपण टेकूची जागा पुढे मागे करून आपल्याला कमीत कमी बलामध्ये जास्तीत जास्त भार उचलता येईल असं ऍडजस्ट करू शकतो. येतंय लक्षात? दुसऱ्या प्रकारामध्ये लक्षात घ्या, टेकू एका बाजूला गेलेला आहे आता आणि मध्ये भार आहे आणि इकडच्या बाजूला बल आहे. तर या दुसऱ्या प्रकारामध्ये नेहमी बलभुजा ही मोठीच असणार आहे आणि भारभुजा ही छोटीच असणार आहे. ठीक आहे. टेकूपासून घ्यायचे ना अंतर, तर टेकूपासून बलापर्यंत जे अंतर आहे ते नेहमी जास्तच असणार इथे, कारण भार मध्ये आलेला आहे. येते लक्षात? त्याच्यामुळं हा जो प्रकार आहे तर्फेचा दुसरा प्रकार, हा आपल्याला नेहमी यांत्रिक फायदा करून देईल. तेच तिसऱ्या प्रकारामध्ये बघा. तिसऱ्या प्रकारामध्ये टेकू एका बाजूला आहे, बल मध्ये आहे आणि भार इकडे आहे. म्हणजे याच्यात काय झालंय, आता भारभुजा ही मोठी असणार कायम आणि बलभुजा ही नेहमी छोटी असणार. येते लक्षात? त्यामुळे तिसऱ्या प्रकारचा जो तर्फेचा प्रकार आहे तो काही आपल्याला यांत्रिक फायदा करून देणार नाही. येते लक्षात? हा एक प्रयोग आपल्याला करायला सांगितलाय पहा, आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, पेपर वेट उचलणे. तर हा प्रयोग केलात ना तर तुम्हाला खूप छान समजेल हे यांत्रिक फायदा म्हणजे कसं ते. याच्यात कसं सांगितलंय, मध्ये ही पेन्सिल ठेवायची आहे, इकडे पट्टी आहे आणि इकडे भार, म्हणजे तुम्ही खोडरबर सुद्धा ठेवू शकता किंवा थोडासा एखादा छोटासा दगड आणून ठेवू शकता. आता हे ठेवल्यानंतर या पेन्सिलीचं आपण हळूहळू जागा बदलायची. इकडे इकडे आपल्या बलाच्या साईडनी तर टेकूची जागा बदलत बदलत आणायची आणि बघायचं की कुठे सोपं जाते. तर जेवढं आपण बलाच्या साईडला घेऊ ना तेवढं आपल्याला अवघड जाईल. जेवढं आपण भारच्या बाजूला ठेवू ना हे टेकू, तेवढं आपल्याला उचलायला सोपं जातं. म्हणजेच काय, बलभुजा मोठी जेवढी असेल तेवढं यांत्रिक फायदा जास्त असेल. येते लक्षात? करून बघा म्हणजे लक्षात येईल आणि खूप चांगलं लक्षात राहील.
तर अशा प्रकारे जसं आपण आता तिन्ही प्रकारच्या तर्फेमध्ये हे लक्षात घेतलं की बलभुजा जर मोठी असेल तर आपल्याला यांत्रिक फायदा जास्त होतो. मग या प्रश्नाचं उत्तर काय बनेल? यांत्रिक फायदा जेव्हा एकापेक्षा जास्त असेल तेव्हा ते यंत्र जे असेल ते बल वाढवणारं यंत्र असेल, म्हणजे आपल्याला कष्ट कमी पडतील. ठीक आहे, तर ई हे याचं उत्तर होईल. या यांत्रिक फायदा या टॉपिकवर प्रश्न आहेत बरं का, हे चांगलं करून ठेवा. तो फॉर्म्युलाही लक्षात ठेवा आणि नक्की हे कसं वर्क करतं, कसं अप्लाय करायचं आहे हे पण लक्षात घ्या. मी इकडे व्हिडिओ संपवते आहे आजचा. असेच व्हिडिओ घेऊन येते. तर तुम्ही तर माझं चॅनल बघतच आहात आणि बाकीच्याही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की या चॅनलवरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. चला, छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.